बीड जिल्हा याचा एक महाराष्ट्रात लौकिक आहे. हा जिल्हा मी अनेक वर्षापासून या त्या निमित्तानं जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपलं आयुष्य जगणार आहे. दुष्काळ पडल्यास ते त्याला तोंड देणार आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा प्रश्न विचारला तर वीरचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फसणार न सोसणार अतिशय चमत्कारिक असा प्रकार. त्या तरुण सरपंचाची हत्या झाली. 15 वर्ष लोकांच्या फाशी नेलं. त्या पदावर बसण्याचं काम त्यांनी केलं. 15 वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समन्वय होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्यात लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन पुन्हा दौलताची दिली, कुणाला मागून केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली. आणि ती चौकशी का करतो नाही कुणी बाहेर यायचं, व्यक्तिगत हल्ला केलं आणि शेवटी तो हल्ला हत्या घालून जातो. हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावीच लागली. लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले 2-4 दिवस आम्ही बघतो शिवसेना प्रतिनिधी वर्धन सोनवणे असतील, शिवसेनेचे असतील आणि जे कोणी तिथे खासदार महाराष्ट्राचे त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्री नव्हे पार्लमेंटमध्ये स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या प्रकारचा आग्रह वर्धन सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहात नाहीये पण ऐकत होतो. सरळ ते जे काही सांगत होते ते ऐकल्याच्या नंतर स्थगित झाले. या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले. हे दुसरं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट जर सांगितली की सुस्थ याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले फक्त टेलिफोनवर असेल आणखी त्याच्यावर ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यावरून वस्तुस्थिती ही सगळ्यांसमोर ही हा आग्रह बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या भागण्यामध्ये केला. आणि हेच काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे, कोणत्या जातीचे,
हा विचार केला नाही. खोलात गेलं पाहिजे असंही ते म्हणाले. राज्याच्या विधानसभेमध्ये तर प्रश्न मांडलेच जात आहेत, पण बजरंग सोनावणे यांनी हा प्रश्न संसदेत सुद्धा मांडल्याचं यावेळेस शरद पवारांनी सांगितलंय. देशात आणि राज्यात नक्की चाललंय तरी काय असं म्हणत शरद पवार यांनी केंद्रावर आणि राज्यातल्या सरकारवर ताशेरे ओढलेत. संसदेमध्ये सुद्धा देशमुखांच्या हत्येचा प्रश्न बजरंग सोनावणे यांनी उचलला असल्याचं त्यांनी सांगितलंय. बीडमधल्या मस्साजोगमध्ये शरद पवार हे पोहोचलेत. आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली, त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे, कुटुंबाला मदतीची होईल, पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचं हे दुःख आहे, ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे, आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, त्याचं तिहाणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करायला सांगेल की जोपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने. मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे की ते वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं. समाधान आहे की ते वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं. वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे. तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्याचे आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडं गावकऱ्यांच्या आणि या कुटुंबियांच्या मागे आहे. मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्या जो बाहेर पडला याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही पार्लमेंट संपवून पोहोचलो आणि आज इथं आलो. त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि विविध जिल्ह्यामध्ये असं घडतंय. ही गोष्ट आम्हा कोणाला न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे. आणि ती स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे वारावतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे. आणि त्यामुळे न भिजता या सगळ्या जे गेलं आहे, जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही, पण निदान धीर देऊ शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हा विश्वास देतो आणि दोन शब्द संपवतो.
तर आपण पाहतोय शरद पवार हे मसाजोगमध्ये आहेत आणि देशमुख कुटुंबियांना त्यांनी सांत्वनपर भेट दिलेली आहे। यावेळी सूत्रधारांना योग्य तो धडा शिकवला पाहिजे असं आवाहन देखील पवार यांनी केलं।